तर आज मी बनवणार आहे फक्त 4 मिनिटात, तर 4 शिट्ट्या देऊन 20 मिनिटामध्ये भाजी. तर मी गेली मटणाच्या दुकानामध्ये, तिकडनं मी मटण घेतलं. मटण घेतल्यानंतर ते धुतल्यानंतर मी त्याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, हळद, 2 मिरच्या, कोथिंबीर, त्यानंतर मी त्यामध्ये टाकली काळे लिंबू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत असते धना पावडर, काळी मिरी पूड, हे सगळं मी टाकत असते. काळी मिरी पूड टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं आलं लसणाची पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, आणि मग मी ते सगळं एकजीव करत असते. तुम्ही बघू शकता एकजीव, आणि मी मोठे मोठे तुकडे मटणाचे घेतलेले होते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये सुहानाचा गरम मसाला यूज केलेला आहे. मग शिट्टी झाली, मग त्याच्यासाठी मी काळा मसाला, कारण का मी मटण काळ्या रश्श्यातलं करणार होती. त्यानंतर माझ्या भाकऱ्या झालेल्या होत्या. आता मी तुम्हाला दाखवते की काळ्या रश्श्यातलं मी कसं बनवते. मग मी तिकडे वाटण तयार करून ठेवलेलं होतं. मग ते वाटण मिक्सरला बारीक केल्यानंतर मी ते एका कढईमध्ये घेऊन त्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं, ज्याच्यामध्ये मी भाजून घेतलेला कांदा, लसूण, अद्रक, त्यानंतर खोबरं, कोथिंबीर, हे सगळं घालून मी मस्तपैकी त्याची पेस्ट तयार केली होती. आणि ती पेस्ट मी कढईत भाजून घेतली. त्यानंतर शाही गरम मसाला, सुहाना मसाला, काळा मसाला हे टाकून मी त्याचं मिश्रण तयार केलं. आता मी मटणाचं उकडायचा रस्सा त्याच्यामध्ये टाकलेला, आणि अशा प्रकारे आपला काळा रस्सा झालेला आहे. त्यानंतर मी त्याच्यात मटण टाकले, आहोंना मी उकड दिली. आहो कसं आहे त्यानंतर माझी बिट्टी खेळत होती. अशा प्रकारे माझं झालं. त्यानंतर मी सॅलेड बनवलं, किंवा मटणावर सॅलेड खायला. नंतर माझं घरातलं आवरून झालं. त्यानंतर मी सुहानाचा मटण मसालासुद्धा ह्यामध्ये यूज करते. तर अशा पद्धतीने तयार झालं भाकरीसोबत खायला झणझणीत मटण रस्सा.